सलग 5व्या दिवशी इंडिगोची विमान सेवा विस्कळीत। आजही 1000 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द होणार। इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांची माहिती। 10 ते 15 डिसेंबर पर्यंत सेवा पूर्ववत होण्याचा अंदाज। इंडिगोची विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी सरकारचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण आज एका मंचावर येण्याची शक्यता। केडीएनसीच्या सावळाराम क्रीडा संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला दोन्ही नेते एकत्र येण्याचा अंदाज। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेमधील वादावर पडदा। शिंदे फडणवीसांसोबत चर्चा झाली, अधिक विषय वाढवू नये असं ठरलं। रवींद्र चव्हाणांची माहिती। तर उशिरा का होईना चव्हाणांनी चांगला निर्णय घेतला, शिरसाटांचा टोला। भाजपच्या जाहीरनामा समितीची आज बैठक। अमित साटम, आशिष शेलार आणि भाजपचे मुंबईतले प्रमुख नेते उपस्थित राहणार। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। परळीतील भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार राडा। सेंट रेजिस हॉटेलमध्ये कामगार युनियनवरून वाद। शिवसैनिकांकडून घोषणाबाजी। भाजपचा फलक तोडला तर हॉटेलमध्ये राडा करणे योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। पर्यावरण प्रेमींच्या विरोधानंतर मोठा निर्णय। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांचा मामेभाऊ दिग्विजय पाटीलला नोटीस। आर्थिक गुन्हे शाखेकडून दिग्विजय पाटीलची 8 डिसेंबरला पुन्हा चौकशी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन। महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लाखो अनुयायी दाखल। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जाणार। मध्य रेल्वेवरील उद्याचा मेगा ब्लॉक रद्द। महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायींची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाचा निर्णय। तर पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक। तपोवनाचा मुद्दा गाजत असतानाच पालघर जिल्ह्यातील हिरवाई संकटात। मियावाकी जंगल उभारण्याच्या नावाखाली वृक्षतोड झाल्याचा गंभीर प्रकार। मुंबईतील बंदिस्त कबूतरखाने पुन्हा सुरू करण्यासाठी जैन समाजाचा उद्या मोर्चा। जैन मुनी निलेशचंद्र विजय महाराजांच्या नेतृत्वाखाली मोर्चा। कुलाबा जैन मंदिरापासून मोर्चाला होणार सुरुवात। मुलगा जयच्या लग्नात थिरकले अजित पवार। बहरीनमध्ये झिंगाट गाण्यावर अजित पवारांचा डान्स। रोहित पवारांनी देखील धरला ठेका। सुप्रिया सुळेंनी शेअर केले व्हिडिओ। कांदिवलीमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्याकडून झोपडपट्टीत राहणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला। मध्यस्थी करणाऱ्यांनाही केली मारहाण। साईबाबांच्या भंडाऱ्यात मान सन्मान न केल्याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका निर्णायक सामना। विशाखापट्टणममध्ये रंगणार शेवटचा वन डे सामना। भारताला मालिका जिंकण्याची संधी। भारत आणि रशियामध्ये 7 महत्वाचे करार। कोणत्याही अडथळ्याशिवाय तेल पुरवठा करू, पुतीन यांचं आश्वासन। भारत रशिया मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी, मोदींची प्रतिक्रिया। अनिल अंबानी समूहाशी संबंधित 1120 कोटींच्या 18हून अधिक मालमत्ता गोठवल्या। ईडीची मोठी कारवाई। आतापर्यंत 10,117 कोटींची मालमत्ता गोठवली।